श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आणि भजन करणारे भगवान शंकर भजन करत करत आपल्या आश्रमामध्ये आले. पार्वती स्नान करत होती. आणि ज्यावेळी महादेवाला पाहिलं त्यावेळी महादेवाला पाहिल्याबरोबर लज्जित झाली. पुराणामध्ये काही गोष्टी जगासमोर मांडायला सांगितल्या नाही. काही गोष्टी जगतासमोर आपल्याला करता येत नाही. शास्त्र म्हणतं भोजन करताना सुद्धा भोजन नेहमी एकांतामध्ये असावं. म्हणून पूर्वीच्या माता मावल्या काही स्वयंपाक बनवला आणि कोणी जर बाहेरचा आलं तर शक्यतो त्यांना दाखवत नव्हत्या. आताच्या युट्यूबला पाहूनच चपात्या करतात. अख्ख्या गलीला दाखवते मी कसं काय चपाती केली. युट्यूबला पाहूनच
काही गोष्टी जगतासमोर मानता येत नाही. स्नान करताना पुराणामध्ये वर्णन आलं, निर्वस्त्र अवस्थेमध्ये स्नान करू नये. स्नान करताना पुराणामध्ये वर्णन आलं, स्नान करताना ज्यावेळी स्नान करतात त्यावेळी मुखातनं गंगेचं नाव उच्चार करत करत स्नान करावं. भोजन करताना भोजन एकांतामध्ये करावं. भजन करताना भजन सुद्धा एकांतामध्ये करावं. दान करताना सुद्धा दान म्हणले शास्त्रमंत जगतासमोर उघड करू नका. दान गुपित असावं. जेवढे ही पुण्य कार्य करा तेवढं गुपित करा. आणि पुण्य कार्य उघड झालं की सीन होत संत. परंतु आपलं नेमकं उलट आहे. 2-3 पाहुणे जीव घातले की अख्ख्या गलीला सांगते आज 2-4 जण जीव घातले. आणि भजे तळीता खाल्यावर मग शेजारणीला कळू देत नाही. ज्यावेळी चोरी करतात त्यावेळी जगताला माहिती होऊ नये वाटतं. आणि ज्यावेळी भजन करतात त्यावेळी भजन केलेलं जगाला माहिती व्हावं. दान केलेलं जगाला माहिती व्हावं. म्हणून पूर्वीचे लोक दान करताना म्हणायचे उजव्या हाताने दान करावं, डाव्या हाताला सुद्धा कळू देऊ नये. दानाची पद्धत होती पूर्वी. उजव्या हाताने दान केल्यानंतर डाव्या हाताला कळू नये. आता मध्ये माईक मध्ये जर नाव आलं नाही तर मी तर पहिल्याच दिवशी वर नाव कसं काय नाही. नेमकं दान महादेवाला दिलंय का नाव घ्यायसाठी दिलंय. ज्यावेळी दान करतात त्यावेळी दान जर गुपित राहिलं तर पुण्य वाढत जाईल. दान जर उघड झालं की पुण्य संपत जाईल. म्हणून पूर्वीचे लोक दान करताना गुपित दान करायचे. दान उघड करत नव्हते. गुप्त दान जास्तीच राहायचं. ज्यावेळी दान करतात ते दान उघड करू नका. दान जेवढं गुपित राहील तेवढं तुमच्या फायद्याचं राहील. स्नान जेवढं गुपित राहील तेवढं तुमच्या फायद्याचं राहील. भोजन जेवढं एकांतात राहील तेवढं तुमच्या फायद्याचं राहील. भजन जेवढं एकांतामध्ये कराल तेवढं तुमच्या फायद्याचं राहील. आज माता पार्वती स्नान करत होत्या आणि स्नान करणाऱ्या पार्वतीला ज्यावेळी महादेव दिसले त्यावेळी महादेव दिसल्यानंतर लज्जित झाली. आणि महादेवाला विचारलं देवा कसं काय आले. महादेव म्हणले जसा बाहेर गेलो होतो तसा आतमध्ये आलो. अहो म्हणजे मी बाहेर कार्तिकेला बसवलं होतं. माझं स्नान होईपर्यंत कार्तिकला सांगितलं होतं कोणाला आतमध्ये येऊ देऊ नको. आणि तुम्ही डायरेक्ट आले कसे. भगवान शंकर म्हणले मला कार्तिक काही म्हटलंच नाही. पार्वतीला राग आला. पार्वतीला राग आल्यानंतर पार्वती राग कार्तिक भगवंताकडे आली. कार्तिक भगवंताला म्हणले ए कार्तिक तुला इथं कशाला बसवलं. कार्तिक म्हणले आई कोणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणून इथं मला बसवलं. म्हणले तुझ्या डोळ्यासमोर तुझे पप्पा आले. पप्पा पप्पा शिवाय नाही म्हणून पप्पाच म्हणलं. तुझ्या डोळ्यासमोर आले तुला दिसले नाही का. कार्तिक भगवंत म्हणले हो मला दिसले. म्हणले मग त्यांना तू अडवलं का नाही थांबवलं का नाही. कार्तिक भगवान म्हणले मला काय माहिती पप्पाला येऊ द्यायचं नव्हतं. तसं अगोदर सांगितलं तुझा पप्पाला आतमध्ये येऊ दिलंच नसलं. आणि तसंही कार्तिकचं पप्पाचं पुढे जास्त जमतंय. आता कार्तिक घरात आला की पप्पा बाहेर. पप्पा बाहेर गेला की कार्तिक घरात. कार्तिक पप्पा समोर जास्त घरी राहतच नाही. मी शिव महापुराण सांगतोय तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. सध्या कार्तिकचं आणि पप्पाचं जमतच नाही. मी म्हणतो आणखी 2-3 वर्षांनी 10-5 वर्षांनी माणसं भाकरी खातात त्याने काय माहिती नेटच खाणार. आज
5 GB खाल्लं, आज 3 GB खाल्लं, बाकी स्वयंपाक करायची गरजच नाही. जेवण्याची गरजच वाटत नाही. घरामध्ये संवाद राहिला नाही. घरामध्ये कोणी कोणासोबत चर्चा करत नाही. प्रत्येकाकडे आपापला मोबाईल आहे. बायकोच्या मोबाईल नंबरचा पासवर्ड नवऱ्याला माहित नाही, नवऱ्याचा पासवर्ड बायकोला माहित नाही, आणि नवरा बायको आहे. घरामध्ये जसा संवाद कमी होत चालेल तसे घरामध्ये मला दुरावे, घरामध्ये वाद, घरामध्ये कलह निर्माण होईल. जर घराला आपल्या एकत्र ठेवायचा असेल तर संवाद अत्यंत महत्वाचा आहे. घरामध्ये जर प्रगती करायची असेल तर उद्या काय करायचं याचं प्लॅनिंग रात्रीच करावं लागेल. मोठं जर व्हायचं असेल तर सकाळी 10 पर्यंत बापाला माहित नाही काय करायचं शेतात, मुलाला माहित नाही, कुठल्यावर पाहू म्हणतात. तुम्ही जर मोबाईल वापरता, मला सांगा तुमचं रिचार्ज संपण्या अगोदर कंपनी 1-2 दिवस अगोदर तुम्हाला फोन करते, उद्या परवा तुमचं रिचार्ज संपणार आहे, कृपया तुमच्यासाठी एवढा प्लॅन महत्वाचा आहे, हे प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे, रिचार्ज करून घ्या, नाहीतर तुमचा सिम बंद पडेल, कॉल बंद पडेल. 2 दिवस 3 दिवस अगोदर कंपनी सांगते. मला सांगा अख्ख्या रुई पिंपळगावचे जिओचे सिम बंद पडले तर अंबानीचं काही बंद पडत? काही बंद पडत? मी म्हणतो अख्खा रुई पिंपळगाव नाही, अख्खा नांदेड जिल्हा जरी जिओतून बाहेर गेला तरी अंबानीचं काही बंद पडत? काही बंद पडणार नाही. परंतु महाराज प्लॅनिंग काय असतं, कामाचं नियोजन काय असतं, मोठी होण्याची लक्षणं काय असतात, तुम्ही जिओच्या सिम वरून शिकू शकता. प्रत्येक कंपनीची तुम्हाला सिम सांगते की सावधान, उद्या रिचार्ज संपणार, परवा कंपनी तुम्हाला फोन करून रिचार्ज करायला प्रवृत्त करते. याचं निवेदन त्यांचं अगोदर आहे. आपलं निवेदनच नाही, आपलं फक्त खायचं आणि झोपायचं निवेदन आहे, प्लॅनिंग नाही काय. आणि ज्याच्या जीवनामध्ये प्लॅनिंग नाही तो सक्सेस नाही. सध्या असं चालू आहे, तिनं डीएड केलं म्हणून, तिनं बीएड केलं म्हणून, तिनं नीटची परीक्षा दिली म्हणून, तिनं नीट व्यवस्थित नीट केलं, तिनं नीट गोदावरीत नेऊन घातलं. मानसिक स्वतःच प्लॅनिंगच नाही काही. आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय व्हायचंय याचं प्लॅनिंगच नाहीये. फक्त तिनं हे केलं म्हणून हिनं हे केलं, हिनं हे कॉलेज घेतलं म्हणून तिनं ते कॉलेज घेतलं, हिनं भाकरी खाल्ल्या तिनं खाल्ल्या, दोन्ही आल्या. ज्यावेळी प्लॅनिंग कराल त्यावेळी सक्सेस राहाल. जीवनामध्ये सक्सेस होण्याकरता प्लॅनिंग महत्वाचं आहे. प्लॅनिंग तुम्हाला सुखी बनवेल, प्लॅनिंग तुम्हाला सक्सेस बनवेल, प्लॅनिंग तुमच्या जीवनात आनंद निर्माण करून देईल. उद्या तुम्हाला किती वाजता जायचंय याचं प्लॅनिंग जर असेल तर प्रवासामध्ये आनंद येईल. उद्याची सगळी तयारी होईल. नाही मग उद्या निघायचं म्हणल्यावर बघू म्हणले 10ला जावा, निघायचं जावा. मग गाडी 2 किलोमीटर गेल्यानंतर हे म्हणतं माझी पॅन्टच राहिली, ते म्हणतं माझी बॅगच राहिली, एक म्हणतं माझा टी शर्टच राहिला, एक चला. ज्यावेळी तुमचं प्लॅनिंग नाही त्यावेळी तुम्ही प्रवासाचाही आनंद घेऊ शकत नाही आणि जीवनाचाही आनंद घेऊ शकत नाही. जीवनाच्या आनंदाकरता प्लॅनिंग पाहिजे. ज्यावेळी प्लॅन कराल त्यावेळी सुखी व्हाल, त्यावेळी समृद्ध व्हाल, त्यावेळी श्रीमंत व्हाल. आणि मला प्लॅनिंग करायचं हे लहानपणीपासून सवय लावा. म्हातारपणी कोणत्याच सवय लागत नाही. प्लॅनिंगच्या सवय लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीचे प्लॅन सुरू करत जा. काही असेल प्लॅनिंग आतापासून प्लॅनिंग सुरू करायचे. मला सकाळी उठण्याचं सुद्धा प्लॅनिंगच करायचं, झोपण्याचं सुद्धा प्लॅनिंग. ज्यावेळी छोट्या छोट्या गोष्टीचं प्लॅन बनवतात त्यावेळी एक दिवस निश्चित मोठे होतात. आज
कार्तिक भगवंताला पार्वती म्हणू लागली, तुला इथं कशाकरता बसवलंय? किती त्यावेळी सांगितलं मी कोणाला येऊ द्यायचं नाही म्हणून बसवलं. म्हणले महादेव तुझे पप्पा तुझे वडील तुझ्या डोळ्यासमोर आले. कार्तिक भगवंत म्हणले मला काय माहित महादेवाला माझ्या पप्पाला येऊ द्यायचं नव्हतं. आणि ज्यावेळी असं कार्तिक भगवान बोलले त्यावेळी पार्वतीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये पार्वतीने एक काना मागे मारले. एक सापड मारल्यानंतर कार्तिक भगवंताला राग आला. कार्तिक भगवंत म्हणजे तू आज मला का मारलं? म्हणजे तुला इथं कशाला बसवलं होतं? कार्तिक भगवंत म्हणले मी आजपासून तुझा मुलगा नाही आणि आजपासून तू माझी आई नाही. माझी आई गंगा आहे, माझे वडील महादेव आहेत, माझा तुझा काही संबंध नाही. आजपासून मी तुला आई म्हणणार नाही, आजपासून तू मला मुलगा म्हणायचं नाही, आजपासून मी तुझं काम करणार नाही आणि तू मला काम सांगायचं नाही. माझा तुझा संबंध संपला. आणि ज्यावेळी कार्तिक भगवंताच्या मुखातनं हे शब्द ऐकायला आले त्यावेळी पार्वतीच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. आज मनामध्ये विचार करू लागली, जर मला मुलगा असता तर माझ्या मुलाने मला असं बोललं असतं का? आणि सांगू असून जर मुलगा जवळ येत नसेल, जवळ बसत नसेल, बोलत नसेल तर मला खूप दुःख होतं. एक वेळा नसल्यावर काही वाटत नाही. देवाने दिलाच नाही, प्रारब्धात नव्हता, मुलगाच नसल्यावर जेवढं दुःख नाही त्यापेक्षा अधिक दुःख जवळ असून जर जवळ नसेल तर. आज कार्तिक भगवंताने ज्यावेळी संबंध तोडला, ज्यावेळी नातं तोडलं त्यावेळी पार्वतीला वाईट वाटलं. आज माझा मुलगा मला हे बोलतोय. पार्वती महादेवाकडे आले आणि ज्यावेळी महादेवाकडे आले त्यावेळी महादेवाकडे आल्यानंतर म्हणले महाराज पहा ना तो कार्तिक काय म्हणतोय. आज मला म्हणतो तू माझी आई नाही, मी तुला तुम्हाला काम सांगायचं नाही, मी तुझं काम ऐकणार नाही, बिलकुल माझा तुझा संबंध संपला. कार्तिक महादेवाने पार्वतीला समजावलं, देवी तू वाईट मानू नको, चिंता करू नको, रडू नको. रागामध्ये कार्तिक बोलले असतील, रागामध्ये कार्तिक बोलला असेल, म्हणले एवढं काय मनावर घेऊ नको. परंतु काय केल्या पार्वतीचं दुःख कमी होत नाही. सारखी पार्वती रडू लागली. ज्यावेळी पार्वती रडू लागल्या त्यावेळी महादेवाने पार्वतीला सांगितलं, देवी एक काम कर म्हणे, तू गणेशाची आराधना कर. आणि ज्यावेळी तू गणेशाची आराधना करशील त्यावेळी गणपती बाप्पा गणेश भगवान तुझ्यावर प्रसन्न होतील आणि गणेश भगवंताच्या कृपेनं तुला एखादा सुंदर मुलगा होईल.